असला बाहेर नाही निघू शकत. आता त्याला उठताच नाही येणार, कारण का आता हे जाळ्याचं ही आहे ना मित्रांनो, त्यामुळं एका घोड्याला आवरून झाले हो का ह्याला म्हणजे ना ह्याच्यावर आता अजून बरंच राहिले, डालगी माचोळी. आता कोणाला घेणार? शिंगरू मित्रांनो, 2 घोडी लादून झालेली आहेत. ही शिंगरू बी आत्ताच झाले, मोठा घोडा तर आधीच झालाय आणि शेवटची घोडी लादली की चालू लागायचं पुढच्या वाटेला. रड घालून झालेला आहे. मेंढरं वाड्यात आले ते म्हणजे आता मेंढरं पाण्यावर न्यायचे ते मित्रांनो, आणि सगळं बिराड लादले. आई हे राहिल्या सायलेलं डालगी बिलगी बांधून घेते या. आणि किती मोठं पोत आणलंय बघा बाहुबली गत. तर कसे एकजुटीन पेटल रान तुफान आलं या. कस काय मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो ब्लॉग झालाय चालू आणि आपली झाली चांगली फजिती. मित्रांनो वावरात आलाय ट्रॅक्टर, निम बिराड इकडे. आता पुन्हा एका जागेवर गोळा करायची आणि वाडा जायचा दुसऱ्या वावरात. तर कसं बिराड नेतोय काय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग आपल्या आईला लागले काम. हो का? अरे आई अजून पडलं. अरे जाऊस तर एक पडते का काय काय कळा नाही. पडलं खाली तर एक पडलं. इकडं मित्रांनो भेडा आणलेलं आणि तिकडं वरच्या वावरात ट्रॅक्टर आलता. तो का ट्रॅक्टर तो का त्यांना नांगरायचे म्हणली, हे बोजा लवकर इकडं टाका. आता म्हणली 1-2 तास थांबल, तुम्ही आपला बोजाच घेऊन जावा. ही आपल्या आईची शेवटची ख्याप. हे राहिलेलं पडलेलं बिडलेलं आई घेऊन येत होती. बाकीचं आणलं मित्रांनो. आई किती खेपा टाकलेल्या? 5-6 खेपा टाकल्या होत्या मित्रांनो. पण ते आता मला वाटते खालचं वावर नांगायचं ठरलं असेल. वरच्यात ह्यांचं बोजा बिजा जावं तर राहू दे म्हणलं असतील. त्यामुळं हवा अख्ख्या रानात पडलाय आपला पसारा. हो का एवढा आका घेरा धरलाय हो का इकडून. आईने घोडी पाण्यावर आणलेली आहेत. हो का ह्यांना आता बोजा घालायचा आहे, त्यामुळं पहिलं पाणी पाजून घ्यायचे आणि करडू एक बघा लय ओरडते. ती एकटंच बाहेर आहे ना, त्यामुळं भावाला लगाम घालायसाठी पाका गोतवायला लागलाय. तवा लगाम घालून दिलाय. काय येडा आहे ना. पाय त्याचा पॅक गोतावला मित्रांनो. चेहरे पायात कासरा गोतावला आहे. तो का हे मागचा पाय हो का. हा त्याला एक दिवस इथनं जाताना तिडी कुठली होती ऊस खाऊ. हा त्याच्या नागपुडीत मसाला मी घातला ना. हा त्याला असं वाटते मला तशीच करते. हा मला मसालाच खूप घालतात काय माझ्या नाकात. आपली घोडी आता आवळून घ्यायचे ते. हवा मोठ्या घोड्यालाच पहिल्यांदा आवडते आई. तू का बर? हा त्याला काय 1 नंबरला भाव आपला. त्याला आवडलं म्हणजे दुसऱ्याला आवडून घालायचं. दचकाला सोडायचं नाही तर दचकाला सोडलं ना मित्रांनो अख्ख्या रानात येडा मारील गडी. बिराड घालाय केली सुरुवात. हो का भाऊला आपलं नेमलेलं आहे पहिलं बिराड भाऊवर. आता जाळं बिळं टाकून घेतले आणि ही 2 बघा जोड पडायला कशी जोड उभी राहिली आपली ह्यांना. आणि आईने आणले करडू आता बुगल्यात नाही. बघा बुगल्यात कसं टाकतात बघा. चिलीपिलीला असंच कसं तरी न्यावं लागतंय. हा गोड्या चिलीपिली तर काही राहण्यात जाऊ शकते. हो बस फसला भाऊ. आता तू फसला, बाहेर नाही निघू शकत. आता त्याला उठताच नाही येणार, कारण का आता हे जाळ्याचं ही आहे ना मित्रांनो, त्यामुळं घोड्यावर आता करडो बी घातले. आता सगळं घोडाच लादून घ्यायचं आहे. एका घोड्याला आवरून झाले हो का ह्याला म्हणजे ना ह्याच्यावर आता अजून बरंच राहिले, डालगी माचोळी. आता कोणाला घेणार? शिंगरू मित्रांनो लय मोठे आहे ते. आई किती वर्षाचा असेल तरी मला वाटते 5-6 वर्षाचा. आता त्याला आवळाची करडू तर नुसतं वरडते. त्याला काय बसावलंय व्यवस्थित तरी बी. आपलं शिंगरू बी आता लादून झाले हवा. आणि ही छोटासा बच्चा शिंगरावरती बसावलाय. भाऊ निवांत बसायचं आता मित्रांनो. 2 दिवस झालं म्हणलेलं आणि हे लादून झाले, हे बी लादून झाले. यायला आणले वायच पाणी. आई उन्हाचं वायच बोर चालू होता. अरे आई याला काय झालंय का वरडते करडू?
त्याला आज पहिल्यांदा घातले ती बसता येईल ना. हो का. दोन घोडी लादून झालेली आहेत. ही शिंगरोबी आत्ताच झालंय, मोठा घोडा तर आधीच झालाय आणि शेवटची घोडी लादली की चालू लागायचं पुढच्या वाटेला. तर आई आता झाला धरू लागू डायरेक्ट. नाही मग गोणी कठाळ आधी आधी गोणे टाकायची कठाळ. आधी गोणी राडा घालून झालेला आहे. मेंढरं वाड्यात आले ते म्हणजे आता मेंढरं पाण्यावर न्यायचे ते मित्रांनो. आणि सगळं बिराड लादले. आई हे राहिल्या सायलेलं डालगी बिलगी बांधून घेते या. आणि मेंढरं लई ताणले ते, कारण का तर मेंढराचा पाण्याचा टायमिंग झालाय. मेंढरं पाण्यावर घालवायची ते. घोडी बी लादल्या ते, आता घोडी बी ओढून जातील. आणि किती मोठं पोत आणलंय बघा बाहुबली गत. बघा केवढं पोत आहे मित्रांनो. बादले त्यात बादल्या. असं ऊसाचं वावर मित्रांनो. ऊस तुटून गेलाय आणि ऊसाच्या वावरात ना आता आपली मेंढरं चालवली ते पाण्यावर. तिकडं वढा पडेल, वढ्यावर पाण्यावर चालवले ते. तर कसं आहे, एकजुटीनं पेटलं रान तुफान आलं या. कसं काय हे असं असले मला वाटतं हे गाण्यात ना, हे असं नाही का, हे असं आठवलं मला ह्या ऊसातनं चालल्यामुळं. पाण्यावर आले ते आता हो का. लई ताणले ते मित्रांनो. सकाळ धरून ना लई ताणले ते बेकार. साहेबांची पण एंट्री झाली आज मेंढराक. कारण का आता याला आणताच येत नाही मित्रांनो. मागच्या वेळेसच आणता नव्हता आलं. इतका मोठा झालाय ना आता, लय मोठा झालाय. थोड्या आता त्याला मला वाटतं इथून मोर ना रानातच रोज येणार ते आपल्या व्हिडिओत. आता आता बघा कुठं गेले ते झाळवंडात. मेंढर आता इथं वशी वर चारायचे ते. चारा आहे जरा इथं. आपली मेंढरं कशातनं चालले ते बघा. एवढं मोठं गावात आणि ह्याला काय खात नाही मित्रांनो. ही उगा आपली वाट पडली मेंढरं येऊन येऊन, त्यामुळं लय बेकार. दादासाहेबांनी केली आता फंट ओढायची सुरुवात. कधी आणले मित्रांनो. वाडा जायचा म्हणलं ना कधी मग मेंढरा का आणायला लागते, कारण का कधी कशी नेणार ना. तर सुबाबळी इथे एक. वावरात आपला वाडा बसायचा आहे. त्या वावरात आता मेंढरं आले ते आपली तांभाटी आहेत मित्रांनो. तांभाटी आता खात्याला सगळी मेंढरं. तांभाटीच्या रानात वाडा. पहिले इथं बसून गेलेलं आहे. आता पुन्हा आता हे तांभाटी निघल्यावर त्यांना बसवायची ती. मग आलोय आता. तर आत्ताच आपलं मेंढरातलं काम झालेलं आहे आणि आई आपली चूल पेटवून घेते. आई काय करणार आहे? काय आता वाचून पिटून सुकट तळणार मी. हा आपल्या सकाळच्या भाकरी विक्री आहेत ना. हा सकाळच्या भाकरी. तर मित्रांनो मागच्या वेळेस आईने लय दिवसात नाही एकदा सुकट अशी तळून घेतलेली, लय भारी लागलेली. मग आईला म्हणलं हाय सकाळचं जेवण तर वाईट सुकट तरी आपल्याला तळून घे म्हणजे खाऊ आपण. आपली चूल पेटावले आणि आई इटा इथनंच घेतल्या काय. हा हो का. आत्ताशी चूल बिल पेटावले. आता कढईला थोडीशी माती लावून घेतली. आज काही राख नाही. मग आता मातीच नाही लावल्यावर काळी झाल्यावर कढई निघतच नाही. आता कढईला चांगला जाळ लावला या. आता वाईस तेल टाकून घ्यायचे. थोडस तेल टाकून घेतलं.
आता सकाळचा स्वयंपाक आहे, पण स्वयंपाक सकाळचा जरी असला तरी बॉब्या वाईट सुकट बिकट तोंडी लावाय असली म्हणजे जेवण चांगलं लागतं मित्रांनो. तर आपली आई म्हणली बॉब्या तरी वाईट तळून घेते. हे साधं सोपं आहे, काय तेल गरम झालं आणि लगेच तयार. कसं फुगते या. आता बोब्या सगळ्या तळून झाले ते. आता वाय सुकट तळून घेते. सुकट तिला बी कडे खाली उतरवायला लागेल का तर लगेच त्याला काही गॅस नाही कमी जास्त करायला. आज नवी चुले ना ओले खाली नवी चुले जाळ कमी करावं तर विजून जाईल. लय भारी लागतंय मित्रांनो, नुसतं कुरुम कुरुम बिळ काय काय. तर आजचा हा आपला छोटासा स्वयंपाक होता मित्रांनो संध्याकाळचा. कारण का तर झाला बी सकाळचं जेवण भरपूर आहे. आई सकाळचं आहे ना, सकाळचं भरपूर जेवण असल्यामुळं ना एवढं काय आईने बनवलं नाही. सकाळचंच आपले कांद्याची चटणी हे जेवण आहे. याला असं वाईट गरम करून तेलातनं काढून घ्यायचं. आपल्या ह्या सुकटीत आता सकाळचा कांदा गरम करून घ्यायचा. थोडीशी सुकट बी आहे मित्रांनो. झाला स्वयंपाक. झाला साहेब. हे आपली आई म्हणली आता सुकट बी राहू द्या म्हणजे सुकटीची बी चव बसेल. आणि कांदा आणि बटाटा मिक्स आहे काय काय आपलं आजचं वाड्यावरचं जेवण. तर मित्रांनो जेवण बिवण केलेलं आहे आणि आलोय आता इथं झोपायला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग छोटासाच झाला आहे, पण कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.